गर्भवास चुकवण्यासाठी त्या परमेश्वराशी गाठ मारणं फार महत्वाचं आहे. यासाठी मायेशी मारलेल्या गाठी आपण आधी सोडवायला पाहिजेत. तेव्हाच स्थूल संपवून आपण सूक्ष्मापर्यंत पोचू. हा सूक्ष्माचा प्रवास फार बिकट आहे. आकाराचा त्याग आणि निराकाराचा याग इतका सोपा नाहीये. त्याचा शोध इतका सहज नाहीये. कारण युगे युगे मागे गेली तरी त्याचा शोध लागला नाहीये. अनेक जणांनी अनेक परीने त्याला गायले, पण त्याचा बोध झाला नाही. कारण त्याने आपल्या समोर आकाराचा भासाभास निर्माण केला आहे. प्रकाश दाखवूनही तो अंधारात राहिला आहे. अशा आहे परी नाही सर्व व्यापकाला कसे पाहावे हा ध्यास सद्गुरू बालदत्तनाथांना अखंड असायचा. म्हणून ते आत्मतळमळीनं त्याला म्हणायचे, निराकार तू प्रभु रे, कसे गाऊ तुझला मेरे. निराकार तू प्रभु रे, कसे गाऊ तुझला मेरे. नाही आदि अंत तुझला, नाही ठाव तुझा रे. नाही आदि अंत तुझला, नाही ठाव तुझा रे. निराकार तू प्रभु रे, कसे गाऊ तुझला मेरे. निराकार तू प्रभु रे, कसे गाऊ तुझला मेरे. नाही आदि अंत तुझला, नाही ठाव तुझा रे. नाही आदि अंत तुझला, नाही ठाव तुझा रे. युगे युगे मागे गेली तरी नाही शोध. युगे युगे मागे गेली तरी नाही शोध. गाता गाता थकले सारे तरी नाही बोध. गाता गाता थकले सारे तरी नाही बोध. निराकार तू प्रभु रे, कसे गाऊ तुझला मेरे. नाही आदि अंत तुझला, नाही ठाव तुझा रे. नाही आदि अंत तुझला, नाही ठाव तुझा रे. आकाराचा भास सारा तुची हा भास. आकाराचा भास सारा तुची हा आभास. आकाराचा भास सारा तुची हा आभास. आकाराचा भास सारा तुची
तुझी हा आभास प्रकाश दाखवून तुझा अंधारात वास प्रकाश दाखवून तुझा अंधारात वास निराकार तू प्रभु रे कसे गाऊ तुझला मी रे नाही आदि अंत तुझला नाही ठाव तुझा रे नाही आदि अंत तुझला नाही ठाव तुझा रे कोणी कसे ओळखावे कुठे रे शोधावे कोणी कसे ओळखावे कुठे रे शोधावे सर्व व्यापका तू तुला कसे रे पहावे सर्व व्यापका तू तुला कसे रे पहावे निराकार तू प्रभु रे कसे गाऊ तुझला मी रे निराकार तू प्रभु रे कसे गाऊ तुझला मी रे नाही आदि अंत तुझला नाही ठाव तुझा 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 रे नाही आदि अंत तुझला नाही ठाव तुझा